नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला केळीची ब्राउनी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 छोटे केळ घेतलेले आहेत। या केळाला आपण असं सोलून घेऊया, असं टाकूया यामध्ये। बघा 2 केळ घेतलेली आहे छोटीशी। त्यानंतर एक छोटासा अंडा घालणार आहे मी। अंडा ऑप्शनल आहे बघा। अंडा घातल्याच्या नंतर 1 वाटी मैदा घालायचा आहे। मैदा घातल्याच्या नंतर अर्धी वाटी साखरेचं पावडर घालायचं आहे। त्यानंतर 2 मोठे चमच मी कोको पावडर घेतलेला आहे। त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे। पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा। नंतर भाजीचं तेल घालायचं आहे। नंतर थोडासा व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे। व्हॅनिला एसेन्स जास्त नाही घालायचा, थोडासा घालायचा, ऑप्शनल आहे। तुम्ही याच्याऐवजी वेगळे पण फ्लेवर टाकू शकता। आता यानंतर मी 1 कप दूध घेतलेला आहे। आता दूध टाकून घ्यायचं। आपल्याला असं छान याचं बॅटर तयार करून घ्यायचं। बघा आपलं छान बॅटर तयार झालेलं आहे, दाखवते तुम्हाला। असं बॅटर तयार करून घ्यायचं। मी बघा एक रेक्टँगल शेपचा एक डबा घेतलेला आहे, स्कूलचा टिफिन आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही टाकू शकता। मी थोडंसं ऑइल टाकणार आहे। ऑइलला छान असं पसरून घ्यायचं। छान असं लावून घ्यायचं ऑइल। ऑइलनं आपलं बॅटर असं चिटकणार नाही। तुम्ही बटर पेपरच्या ऐवजी थोडंसं तेल घाला, तेल सगळीकडे पसरून घ्या आणि त्यामध्ये थोडंसं मैदा घालून हलवून घेऊ शकता, बटर पेपर अवेलेबल नसेल तर। बघा अशा प्रकारे लावून घ्यायचं। यामध्ये आपण बॅटर टाकून घेणार आहोत। तुम्ही घरी नक्की ट्राय करा, ही ब्राउनी खूप छान लागते। बघा सगळं बॅटर झालेलं आहे टाकून। असं करून घ्यायचं, कारण की एका साइडनं आपलं असं बॅटर फुलणार नाही। बघा व्यवस्थित करून घ्यायचं हे। आपण याला आता बेक करायला ठेवणार आहोत। बघा झालेलं आहे, तयार आहे आपलं बॅटर। आता आपण याला बेक करण्यासाठी ठेवूया। गॅसवर मी मोठी कढई ठेवलेली आहे। याला अगोदरच मी तापून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये हे बॅटर ठेवूया। बघा असं बॅटर ठेवलेलं आहे। आता याला आपण 25 ते 30 मिनिटांसाठी बेक करायला ठेवूया। बघा आपले 20 ते 25 मिनिट झालेले आहेत। आपण केक चेक करूया। ब्राउनी बघा असं
स्टिकला चिटकत आहे, म्हणजे आपल्याला आणखीन ब्राउनी बेक करून घ्यायची. चला आपण केक ब्राउनी चेक करूया. बघा, स्टिक घातलेली आहे, काहीही चिटकून आलेलं नाही. थोडक्यात आपली ब्राउनी झालेली आहे. मला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, अशा प्रकारे मी टाकून घेतलेलं आहे. बघा, तुम्हाला दाखवते. मस्त असा नरम झालेला आहे आपली ब्राउनी. बघा, ब्राउनी असे थंड करून घ्यायचे. आता यावर आपण डार्क चॉकलेट टाकणार आहे मी. खूप छान लागतं, तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. यावर मी थोडेसे चोको चिप्स घालणार आहे. ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर चालेल. बघा, अशी ब्राउनी तयार झालेली आहे आपली चॉकलेटची ब्राउनी. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.